पावसाला पाण्याला पाणी जायसाठी चारे खांदलेले आहे. त्या चारीत बी पाणी बसना बरं का. चाऱ्यातून तर पाणी जाते पण बघा तुम्हाला सांगतो आता रस्त्याने बी पाणी जाते बघा. टोटल पाणी बघा हो. हे सगळं पावसाचं पाणी. तिकडं कोणाचं काय मोठरा बिटराचं पाणी सोडलेलं नाही काय नाही. म्हणजे वरनं पावसाचं पाणी पडते की बेमाप पाणी पडतं. बेमाप बोलायचंच काम नाही. म्हणजे रानात नदी पाणी बाहेर पडाल म्हणजे रानात बी आता मावं नाही पाय. बघा नदीलाही पाणी आलं. नदीलाही पाणी आले. खालची 2 तुकडी पाण्यात गेली ती आता. मग रानात जे काय धान केलेलं होतं ह्या पावसानं पटांगण झालं ती बी खाली यायला लागले. काय आता असल्या पाण्यात कुठलं काय धान्य येतंय का काय. आता येऊन जाऊन बघा तुम्हाला सांगतो खालच्या रस्त्याला. आता इथं थोडंसं वाचायजोगं होतं तर इथं बी रस्त्याच्या तालीत पाणी फुल झालं. म्हणजे शेतकऱ्यानं कसं जागावं. म्हणजे ज्यानं आतापर्यंत जे काय उठाठेवी बाकीच्या करून जे काय धान उभा करायचा प्रयत्न केला होता त्याचं बी पटांगण व्हायला लागले तुम्हाला सांगतो. तर अशी अवस्था शेतकऱ्याची बिकट आहे. आता नदीला वर तिकडं पाणी पाऊस झाला मरणाचा तर नदीला पाणी आलं. म्हणजे पुत्रगत पाणी बघा की. मग खाली नुकसान बाबा नदीचं मी म्हणतो ऊसाची 2 तुकडी गेली तर गेली. कमीत कमी वरची धानं काय केली ती तर कमीत कमी राहायला पाहिजे होती ना. मग काय वरनं बी निसर्ग थांबायचं नाव काय घे नाही. मग तिकडे बी लॉस मग इकडे बी लॉस. मग ह्याला जी काय खर्च झालेला आहे मग तो काय जी काय झाला असेल लाख रुपये 1.5 लाख रुपये मग ही खर्च भरून काढायचा कशा आपण. मग ह्याला साधन काय. मग पहिले बुळं बुजवायला घे पहिलं बुजव. आपण बुजवतो कशा आपण हे बी महत्त्वाचं आहे ना. तर तुम्हाला सांगतो तुम्ही एवढं बरं का. आता प्रत्येक माणसानं शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल तुम्हाला तर ही पाणी दिसत असेल. आता मी काय खोटं धावतोय. आता ही ऑनलाईन म्हणजे ऑन रेकॉर्ड करतोय. ही काय कुठं डमिंग नाही काय नाही. अशा लोकांनी ह्या गोष्टीसुद्धा मी म्हणतो भले कुणी शेतकरी जे कोण बघत असतील जे भले शेतकरी नसतील पण त्यांनीसुद्धा ही गोष्टी शेअर करायला पाहिजे. का तर हे दिसलं पाहिजे. दिसल्याशिवाय काहीच खरं नाही. तर असल्या प्रकारचे पाणी राहणार वाटते. धान्य येते रे आज जवळजवळ 8-9 दिवस झालं सलग पाणी पडतं. आणि बघा तुम्हाला सांगतो रस्तासुद्धा किती खंगळून गेला आहे बघा. पावसाचं पाणी आहे आणि टोटल हे सगळ्या रानातलं पाणी आमच्या रानातलं पाणी वाहतं. हे असं पाणी वाहिल्यावर रानात तुम्हाला वाटतं का वर धान राहिलं असेल म्हणून. पण तरी पण आम्ही हसतो अजून सुद्धा. हे असं पाणी वाहते. मग हे पाणी असं जे वाहते की हितनं बी वाहू शकतं पण आम्ही दम धरला.